वेलकम बॅक मंडळी, मी आरजे रुपाली आणि आपण ऐकत आहात स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज. मंडळी, काही आवाज असे असतात जे काळाच्या पुढे जातात आणि काही गाणी अशी असतात जी थेट मनाला जाऊन भिडतात. साधा, निर्मळ आणि भावनांनी ओथंबलेला आवाज. आपण भेट देणार आहोत त्या कलाकाराला, रुपाली आणि बरंच काही या शो मध्ये, ज्यांच्या आवाजात दुःखही सुंदर वाटतं. चला तर मग मंडळी, शब्दांच्या आणि सुरांच्या दोन्हीत मुकेशजीच्या आठवणींमध्ये हरवूया. तर म्हणजे मुकेश यांचा आवाज अगदी दर्दभरा होता. त्यांचं गाणं ऐकताना कुणीतरी हृदयातून सप्तसूर छेडत असल्याची जाणीव होते आणि त्यातही अनुनासिक स्वर ही त्यांची ओळख होती. 22 जुलै 1923 रोजी दिल्लीतील माथुर कुटुंबात मुकेश यांचा जन्म झाला. तो ब्रिटिश राजवटीचा काळ होता. तेव्हा त्यांचे वडील इंजिनियर होते. पण म्हणजे तो काळ असा होता ना, जेव्हा सैगल साहेबांच्या गायकीचा प्रभाव जनमानसावर होता. मुकेश शाळेमध्ये चांगले गायचे. शाळेच्या कार्यक्रमात त्यांना गायला सांगायचं आणि एकदा बहिणीच्या लग्नात त्यांना गाण्याचा आग्रह झाला आणि त्यांच्या सुरांची मोहनी तेव्हाच्या फिल्म इंडस्ट्रीतल्या अशा माणसावर पडली की मुकेश यांच्यासाठी पुढचे दरवाजे खुले झाले आणि ते होते मोतीलाल. आणि नंतर म्हणजे त्यांनी दुसऱ्याच दिवशी मुकेश यांच्या वडिलांना भेटून मुकेशला त्यांच्या सोबत मुंबईला पाठवण्यासाठी विचारणा केली आणि तुमचा मुलगा संगीत क्षेत्रात चांगलं नाव कमावेल असं सुद्धा सांगितलं. आणि तेव्हा मंडळी त्यांना आपला मुलगा गातो हे कळलं. 75-80 वर्षापूर्वीचा तो काळ असल्याने चित्रपट आणि त्यातील कलाकारांना फारसं चांगले म्हणत नसत. त्यामुळे मुकेश यांच्या वडिलांनी नकारच दिला. तर म्हणजे पुढे काही दिवसांनी मुकेश यांच्या वडिलांना टेलिग्राम पाठवून मुकेश यांना फिल्म मध्ये पाठवता का अशी पुन्हा विचारणा करण्यात आली. तेव्हा खूपच आग्रह होत असल्याने वडिलांनी मुकेश यांना फिल्म मध्ये जाण्यास परवानगी दिली. 1947 मुकेश यांनी नलिनी जयवंत यांच्या सोबत निर्दोष चित्रपटात नायकाची भूमिका दिली. पण म्हणजे तो चित्रपट साफ कोसळला. मात्र योगायोग पहा, मोतीलाल यांचा पहिली नजर चित्रपट तयार होतच होता आणि पहिल्यांदा मोतीलाल गाणार नव्हते, कारण त्यांना मुकेश यांचा आवाज देण्याचं ठरलं होतं. म्हणजे ते गाणं होतं दिल जलता है तो जलने दो आणि या गाण्यानं त्या काळात महा रेकॉर्ड केलं. म्हणजे हे गाणं अगदी सैगल साहेबांच्या आवाजात गायलं होतं, कारण इतका मुकेश यांच्यावर सैगल साहेबाच्या गायकीचा प्रभाव होता. बर, तोपर्यंत ते कधीही सैगल साहेबांना भेटले नव्हते बर का. ते गाणं सुपरहिट झालं आणि मुकेश नावाचा नवा तारा संगीताच्या धुनेत चमकू लागला. मात्र म्हणजे या गाण्याची ही गंमतच झाली. दिल जलता है तू जलने दो हे गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर ते चित्रपटातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे मुकेश यांनी अक्षरशः हा जोडल्यानंतर एक आठवडा हे गाणं चित्रपटात ठेवणार. तोपर्यंत प्रेक्षकांना आवडलं तर ठेवणार, नाही तर काढून टाकणार अशी अट सुद्धा ठेवण्यात आली. म्हणजे मुकेश यांच्याकडे पर्यायच नव्हता. ते हो म्हणाले आणि पुढे या गाण्यानं लोकप्रियतेबाबत हिमालयाची उंची गाठली आणि म्हणजे हे गाणं चित्रपटात कायम राहिलं. ते वेगळं सांगण्याची काही गरजच नाही. म्हणजे या गाण्याची आणखी एक गंमत म्हणजे सैगल साहेबांनाही प्रश्न पडला होता की त्यांनी हे गाणं कधी गायलं. आता म्हणजे यावरून गाण्याची लोकप्रियता आणि मुकेश यांच्यावर सैगल साहेबाचा किती प्रभाव होता हे दिसून येतो. आणि मुकेशजी हे उत्तम गायक होतेच, तेवढेच ते देव माणूस होते असं सुद्धा म्हणतात. अत्यंत सोज्वळ, मितभाषी आणि कोणालाही न दुखावणारा असा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे या व्यवहारी जगात सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, अगदी या गाण्याप्रमाणेच ते होते. म्हणजे तो काळच असा होता की सर्वांवर सैगल साहेबांच्या आवाजाची जादू होते. त्यातून न मोहम्मद रफी साहेब सुटले, ना किशोरदा, ना लता दीदी. आणि त्यातच मुकेश यांचा आवाज दर्दभरा असल्यामुळे सुरुवातीला त्यांच्यावर सैगल साहेबाच्या आवाजाची कॉपी करतो असा शिक्का सुद्धा मारला गेला. आणि विशेष म्हणजे मुकेश यांनीही हे मान्य केलं होतं. पण हळूहळू त्यांनी स्वतःची गायकी निर्माण केली आणि जगासमोर मुकेश म्हणूनच लोकप्रिय झाले. म्हणजे वास्तविक मुकेश दिसायला खूप देखणे होते, शिवाय त्यांना गायकीचं अंग होतं आणि त्या काळात गायक अभिनेते असायचे, म्हणूनच त्यांना निर्दोष चित्रपटात संधी मिळाली होती. पण म्हणजे पुढे त्यांनी गायक म्हणूनच जगायचं ठरवलं आणि पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. म्हणजे मुकेश यांची संगीत क्षेत्रातील कारकीर्द अवघी 25 वर्षाची. त्या काळात त्यांनी शेकडो गाणी गायले आणि सुरुवातीला दिलीप कुमार यांच्यासाठी पार्श्वगायन करणारे मुकेश राज कपूर यांचा आवाज कधी बनले हे कुणालाच कळलं नाही. आणि राज कपूर यांना सुद्धा संगीताची अतिशय उत्तम जाण होती. तर म्हणजे आपल्या दर्दभऱ्या जादुई आवाजाने अनेक पिढ्यांवर राज्य करणारे मुकेश.
आणि मुकेश आणि राज कपूर यांचं नातं अतिशय घट्ट होतं आणि राज कपूर यांचं गाणं म्हणजे मुकेश यांचा आवाज हे त्या काळी समीकरणच होतं. त्यामुळे श्री 420, आवारा, अनाड़ी, परवरिश, जिस देश में गंगा बहती है, मेरा नाम जोकर यासारख्या अनेक फिल्मच्या बॅनरमध्ये मुकेश, लता मंगेशकर आणि संगीतकार शंकर जयकिशन हमखास असायचेच. म्हणजे मुकेश यांनी 25 वर्षाच्या कारकिर्दीत शेकडो गाणी गायले. राज कपूर यांच्या सत्यम शिवम सुंदरम मधील गाणं हे त्यांचं शेवटचं गाणं. याशिवाय म्हणजे चंदन सा बदन, मेरा जूता है जपानी, सब कुछ सीखा हमने, जाए कहा गए वो दिन, सजन रे झूठ मत बोलो, जिंदगी ख्वाब है, चल अकेला मैं ना भूलूंगा, कहीं करती होगी ओ मेरा इंतजार, सावन का महीना, एक प्यार का नगमा है, पत्थर के सनम अशी अनेक शेकडो गाणी खूप गाजली. म्हणजे राज कपूर यांचा आवाज ही मुकेश यांची ओळख जरी असली ना, त्या व्यतिरिक्त त्यांची अनेक गाणी खूप श्रवणीय आणि लोकप्रिय आहेत. आणि त्यातीलच एक गाणं म्हणजे रजनीगंधामधील. म्हणजे या गाण्याने मुकेश यांना 1974 मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हे गाणं खूप सुंदर आहे. असंच आणखी गाणं म्हणजे छोटी सी बात या चित्रपटातील हे गाणं सुद्धा आजही खूप लोकप्रिय आहे. तसेच म्हणजे मुकेश यांनी सप्तपदी या चित्रपटासाठी सुद्धा एकदा येऊन जा हे गीत गायलं होतं. म्हणजे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, ज्या 2 सुपरस्टारची नेहमी चर्चा होते ना, त्यांच्यासाठी सुद्धा मुकेश यांनी गाणे गायलेत. यातील पहिला सुपरस्टार म्हणजे राजेश खन्ना यांच्यावर चित्रित केलेलं कटी पतंग या चित्रपटातील हे गाणं आजही सर्वांच्या ओठावर आहे. त्याचप्रमाणे आनंद चित्रपटातील गाणं तर एव्हरग्रीनच आहे. आणि दुसरे सुपरस्टार म्हणजे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांच्यासाठी कभी कभी या चित्रपटासाठी गायलेलं कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, मैं पल तो पल का शायर हो ही गाणी तर आज लाजवाबच म्हणावी लागतील. आणि मुकेश एक जिंदा दिल दर्द भऱ्या आवाजाचे गायक. तेवढेच कुटुंब वत्सल असलेले मुकेश अतिशय स्वच्छ मनाचे म्हणजेच होठों पे सच्चाई रहती है या गाण्याप्रमाणे ते निर्मळच होते. राज कपूर यांच्या चित्रपटांना संगीताच्या माध्यमातून एक नवी ओळख देणारा तो आवाज. लोकांनी त्यांना राज कपूर यांचा आवाज असं म्हणायला सुद्धा सुरुवात केली होती. म्हणजे त्यांच्या आवाजात अशी एक निरागसता आणि तडप होती की जी थेट हृदयाला जाऊन भेटायची. दोस्त दोस्त ना रहा, जीना यहाँ मरना यहाँ, आवारा हो, मेरा जूता है जपानी ही त्यांची गाणी आजही त्यांना अजरामर करतात. म्हणजे मुकेशजीचा आवाज फार मोठा नव्हता, पण त्यात प्रामाणिकपणा होता. त्यांच्याकडे ना मोठं शिक्षण होतं ना कुठला आधार, पण स्वतःवर विश्वास होता. ते शिकून गेले की यशासाठी गोंगाटा करावा लागत नाही. कधी कधी शांत साधा आवाजही संपूर्ण जग ऐकून घेतो. आणि म्हणजे आज जरी मुकेशजी आपल्यात नसले तरी त्यांचा आवाज आजही आपल्या आठवणींमध्ये जिवंत आहे. प्रत्येक वेदनेला शब्द देणारा, प्रत्येक भावनेला सूर देणारा हा कलाकार कधीच विसरला जाऊ शकत नाही. त्यांच्या गाण्यातून प्रेम आहे, विरह आहे आणि माणूसपणाचं खरं प्रतिबिंब सुद्धा आहे. पण मी अर्जा रुपाली आता इथेच थांबते. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या आठवणीसह. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. ऐकत राहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज.